वेलकम स्टुडंट. आज आपण ऑक्सिडेशन अँड रिडक्शनचा स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर रेडॉक्स रिएक्शनचा पण स्टडी आज आपण करणार आहोत. पहिल्यांदा ऑक्सिडेशन म्हणजे काय ते बघू. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं, एखादी केमिकल रिएक्शन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन घेतला जातो किंवा हायड्रोजन रिएक्शनमधनं सोडला जातो. एखाद्या केमिकल रिएक्शनमध्ये ऑक्सिजन जर कंबाईन झाला किंवा ऑक्सिजन घेतला गेला तर त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. किंवा जर ऑक्सिजन नाही घेतलं तर त्या रिएक्शनमधनं हायड्रोजन रिमूव्ह झाला, त्या रिएक्शन मधल्या सबस्टन्समधनं जर हायड्रोजन रिमूव्ह झाला तर त्याला पण काय म्हणायचं आपण, ऑक्सिडेशन. त्याचे डेफिनेशन काय, द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट कंबाईन्स विथ द ऑक्सिजन, म्हणजे काय, ऑक्सिजन सोबत रिएक्शन करतो किंवा ऑर लॉसेस द हायड्रोजन टू फॉर्म अ प्रोडक्ट, म्हणजे प्रोडक्ट तयार करण्यासाठी त्यांनी जर स्वतःमधनं हायड्रोजन रिमूव्ह केला, काढून टाकलं, तर त्याला पण काय म्हणायचं आपण, ऑक्सिडेशन रिएक्शन. एक्झाम्पल काय त्याचं, पहिलं एक्झाम्पल काय घेतलंय, मॅग्नेशियमची रिएक्शन डायरेक्ट कशासोबत केली, ऑक्सिजन सोबत. म्हणजे काय होणार आहे, ऑक्सिजन मॅग्नेशियम सोबत काय होणार आहे, कंबाईन होणार आहे. तर ऑक्सिजन घेतला जाणार आहे आणि तयार काय होणार आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे ही कुठली रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन. दुसरी रिएक्शन काय, कार्बनची ऑक्सिजन सोबत परत काय झाली, रिएक्शन झाली. म्हणजे काय करणार आहे, कार्बन काय करणार आहे, ऑक्सिजन सोबत कंबाईन होणार आहे आणि तयार काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईड. ओके. आता थर्ड एक्झाम्पल काय, मॅग्नेशियम मॅग्नेशियम हायड्राइड. याच्यामधनं काय तयार होतंय, Mg वेगळा होतोय आणि हायड्रोजन गॅस वेगळा होतोय. प्रोडक्टमध्ये काय दिसतंय आपल्याला, मॅग्नेशियम हा सेपरेट झालेला दिसतो आणि हायड्रोजन गॅस हा त्याच्यातून सेपरेट झालेला दिसतो. हे पण एक काय ऑक्सिडेशनचं एक्झाम्पल आहे, कारण यामध्ये हायड्रोजन रिमूव्ह झालाय. या दोन केसमध्ये काय होतं, ऑक्सिजन जे होता तो काय झाला, कंबाईन झाला, आणि ह्या रिएक्शनमध्ये काय दिसतंय आपल्याला, हायड्रोजन रिमूव्ह झालेलं दिसतंय. आणि आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशनची डेफिनेशन काय, कंबाईन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला पाहिजे किंवा हायड्रोजन लूज झाला पाहिजे. ओके. तर फोर्थ एक्झाम्पल काय, इथं काय घेतलं, CH3 म्हणजे काय, इथेन येतो. इथेनची रिएक्शन केली तर काय होणार आहे, CH2 पासून डबल बॉन्ड CH2 म्हणजे काय, इथाईन तयार होतं. हे काय, इथेन आहे. ओके. इथं काय तयार झालंय, इथिन. म्हणजे काय, डबल बॉन्ड तयार झालाय. ह्याच्यामधनं पण काय झालंय, CH3 आणि CH3 इथं आहेत, म्हणजे तीन हायड्रोजन आहे. इथं काय झाले, दोन हायड्रोजन, म्हणजे काय, ह्याच्यातून एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि ह्याच्यातून एक हायड्रोजन रिमूव्ह झाला. म्हणजे आणि इथं काय होतं, ह्या रिएक्शनमध्ये हायड्रोजन पूर्णपणे रिमूव्ह होतंय. म्हणजे ही कुठली रिएक्शन आहे, ऑक्सिडेशनची रिएक्शन आहे. आता फिफ्थ एक्झाम्पलमध्ये काय दिसते आपल्याला, CH3CH2OH, म्हणजे त्याचं नाव काय, इथाइल अल्कोहोल. याची जर रिएक्शन पोटॅशियम डायक्रोमेट सोबत जर केली तरच हे ऑक्सिडेशन हे या रिएक्शनचं पॉसिबल आहे. काय होणार आहे त्याच्यापासून तयार, ॲसिटिक ॲसिड. ह्याच्यामधनं काय होतंय, पोटॅशियम डायक्रोमेट असल्यामुळेच काय होतंय, इथला जो हायड्रोजन आहे, ह्या कार्बनचा जो हायड्रोजन आहे H2चा, तो रिमूव्ह होतोय आणि ह्याच्यातला पोटॅशियम डायक्रोमेट मधला जो ऑक्सिजन आहे तो त्याच्या तिथं अटॅच होतोय. म्हणजे दोन ऑक्सिजन येणार आहे, इकडचा हा ऑक्सिजन, इकडे एक येणारा ऑक्सिजन आणि ह्याचा H हायड्रोजन, आणि ह्याच्यातले दोन हायड्रोजन रिमूव्ह झाले, प्लस H2 रिमूव्ह झाले. म्हणजे ही कुठली रिएक्शन आहे, ऑक्सिडेशनची रिएक्शन आहे. साधी सिंपल डेफिनेशन आहे, ज्या रिएक्शनमध्ये ऑक्सिजन घेतला जातो किंवा हायड्रोजन रिमूव्ह केला जातो, अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन. आता जे सबस्टन्स ऑक्सिडेशन करण्यासाठी मदत करतात किंवा ऑक्सिडेशन करून आणतात, त्या सबस्टन्सला काय म्हणतो आपण, ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. आता या एक्झाम्पलमध्ये काय, पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 ह्या सबस्टन्समुळे काय झाले, इथाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे हे काय झालं, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट ते असल्यावरच त्याची काय झाली, ऑक्सिडेशन होण्यास पॉसिबल झालं ते. ओके. द केमिकल सबस्टन्स which brings about an oxidation reaction by making oxygen available are called oxidizing agent or oxidant. जे केमिकल सबस्टन्स आहेत ते काय करतात, एखाद्या रिएक्शनमध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात, त्या रिएक्शनला काय करतात, ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात आणि ऑक्सिडेशन घडवून आणतात. अशा प्रकारच्या सबस्टन्सला काय म्हणतो आपण, ऑक्सिडायझिंग एजंट ऑर ऑक्सिडेशन. असे कुठले ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत किंवा ऑक्सिडंट आहेत, पहिलं तर आहे पोटॅशियम डायक्रोमेट, आत्ताच आपण बघितलं K2Cr2O7. सेकंड काय, हायड्रोजन परऑक्साईड, त्याचं केमिकल फॉर्म्युला काय, H2O2. थर्ड काय, पोटॅशियम मॅग्नेट KMnO4 आणि ओझोन लेअर O3.
हे सगळे काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ओके. आता ऑक्सिडेशनची अजून एक नवीन डेफिनेशन काय, लुझिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. ज्या रिॲक्शनमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज होतात, सोडून जातात. ओके. त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजेच काय, ऑक्सिडेशनचे एकूण दोन रिॲक्शन डेफिनेशन झाल्या. ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन घेतला जातो किंवा हायड्रोजन रिमूव्ह केला जातो त्या प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणतो, ऑक्सिडेशन. किंवा दुसरे एक डेफिनेशन काय, ज्या रिॲक्शनमधनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात, ज्या रिॲक्शनमधनं इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकतात किंवा लूज होऊन जातात, त्या रिॲक्शनला पण काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन. ओके. आता पुढचा टाईप बघू, रिडक्शन. रिडक्शन ही रिॲक्शन कम्प्लिटली ऑक्सिडेशनच्या ऑपोजिट आहे. ऑक्सिडेशनमध्ये काय होत होतं, ऑक्सिजन सोबत कंबाईन होत होतं आणि हायड्रोजन रिमूव्ह होत होता. तर रिडक्शनमध्ये काय होणार आहे, हायड्रोजन सोबत कंबाईन होणार आहे किंवा हायड्रोजन घेतला जाणार आहे आणि ऑक्सिजन लॉस होणार आहे. एक्झॅक्टली ऑपोजिट टू द ऑक्सिडेशन रिॲक्शन. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टन्स गेन हायड्रोजन. रिॲक्टन्स काय करतात, हायड्रोजन गेन करतात. आणि त्याचबरोबर काय, रिॲक्टन गेन द हायड्रोजन और रिॲक्टंट लॉस द ऑक्सिजन. ऑक्सिजन काय होतं किंवा त्याच्यातून लॉस होतो. कशासाठी, प्रोडक्ट बनवण्यासाठी. त्या पण रिॲक्शनला काय म्हणतो आपण, रिडक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन लूज होतो आणि हायड्रोजन गेन होतो. गेन होतो म्हणजे काय, घेतलं जातं. अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणतो, रिडक्शन रिॲक्शन. एक्झाम्पल काय, हायड्रोजनची रिॲक्शन जर क्लोरीनच्या दोन मॉलिक्युल सोबत झाली तर काय होणार आहे, HCl तयार होणार आहे. ओके. ह्याच्यामध्ये या रिॲक्शनमध्ये काय होतंय, हायड्रोजन कंबाईन होतोय क्लोरीन सोबत आणि त्याचबरोबर म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, हायड्रोजन या रिॲक्शनमध्ये घेतलं जातोय आणि HCl तयार होते. ओके. सेकंड एक्झाम्पल काय, Fe2O3 प्लस 3CO. ओके. ह्याच्यामध्ये काय होतंय, Fe काय करतोय, ऑक्सिजन डोनेट करून टाकतोय, लूज करतोय. ओके. आणि कोणाला लूज करतोय तर सीओला, कार्बन ऑक्साईड मोनॉक्साईड सोबत काय होतं, तो अटॅच होतोय जाऊन आणि काय तयार होतंय, 3 मॉलिक्युल्स तयार होतात. कशाचे, कार्बन डायऑक्साईडचे. म्हणजेच काय, Fe ऑक्सिजन रिमूव्ह करतोय, डोनेट करून टाकतोय आणि लॉस म्हणजेच काय करतो, लॉस करतोय. लॉसेस ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय म्हणतो आपण, रिडक्शन. ओके. इथं काय, हायड्रोजन गेन होते म्हणजे काय, गेन ऑफ हायड्रोजन पण काय म्हणतो आपण, रिडक्शन. ओके. ज्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन घेतला जातो किंवा ऑक्सिजन सोडला जातो. ह्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन घेतला जातो आणि ह्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन सोडलं जाते. अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, रिडक्शन. ओके. आता जे सबस्टन्स रिडक्शन घडवून आणतात, जे केमिकल सबस्टन्स जे आहेत त्याच्या प्रेझेंट्समुळं काय होतंय, रिडक्शन होते. अशा प्रकारच्या सबस्टन्सला काय म्हणतो आपण, रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट. ओके. द सबस्टन्स दॅट ब्रिंग अबाउट रिडक्शन इज कॉल्ड एज रिडक्टंट ऑर रिड्युसिंग एजंट. जे सबस्टन्स ऑक्सिडेशन घडवून आणतात त्याला काय म्हणतो, ऑक्सिडंट. जे सबस्टन्स रिडक्शन घडवून आणतात त्याला म्हणतो रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. अजून एक डेफिनेशन काय म्हणू शकतो रिडक्शनची, रिडक्शन मीन ऍक्सेप्टिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. जसं ऑक्सिडेशनमध्ये काय बघितलं तर लुझिंग द वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. लूज म्हणजे काय, डोनेट करून टाकणं, काय इलेक्ट्रॉन, त्याला म्हणतो ऑक्सिडेशन. त्याचबरोबर रिडक्शन म्हणजे काय म्हणू शकतो, ऍक्सेप्टिंग द वन ऑर मोर इलेक्ट्रॉन, यालाच काय म्हणतो आपण, रिडक्शन. साधी सिंपल डेफिनेशन आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन घेतला जातो किंवा हायड्रोजन सोडला जातो अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणतो, ऑक्सिडेशन. त्याचबरोबर रिडक्शनचे डेफिनेशन काय, आणि रिडक्शन म्हणजे काय असतं, हायड्रोजन गेन करणे किंवा ऑक्सिजन लूज करणे. आता पुढचा टॉपिक आहे रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली एकाच रिॲक्शनमध्ये होते. एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं. अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, रेडॉक्स रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, एकाच वेळेस. ओके. एकामागे एक. ओके. इज कॉल्ड ॲज रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच रिॲक्शनमध्ये होणार. ओके. फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं मी सीओ म्हणजे काय, कॉपर ऑक्साईड किंवा क्युप्रिक ऑक्साईड याची रिॲक्शन जर हायड्रोजन मॉलिक्युल सोबत केली तर काय होणार आहे, कॉपर आणि वॉटर तयार होणार आहे. ओके. आता याच्यामध्ये होतंय काय बघा, कॉपर काय करतोय, ऑक्सिजन रिमूव्ह करतोय. इथं काय होतंय, कॉपर क्युप्रिक ऑक्साईड पासून
फक्त तयार काय होते, कॉपर तयार होते. म्हणजे काय होते, ऑक्सिजन जो आहे तो रिमूव्ह झाला, आणि ऑक्सिजन रिमूव्ह झाला किंवा लॉस झाला म्हणजेच काय म्हणतो आपण, ऑक्सिजन लूज झाला किंवा रिमूव्ह झाला म्हणजेच काय म्हणतो आपण, रिडक्शन. म्हणजे क्युप्रिक ऑक्साईडची इथं काय होते, रिडक्शन होते. ओके, ते इथं मी डिनोट करून दाखवले. आता हा हायड्रोजन आहे. ओके, हायड्रोजन काय करतोय, इकडनं जो ऑक्सिजन लूज झालाय तो काय करतोय, ऍक्सेप्ट करतोय. कोण, हायड्रोजन. आणि काय तयार होतंय, वॉटर तयार होते. म्हणजे काय, ऑक्सिजन ऍक्सेप्ट करणे याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन. म्हणजे हायड्रोजन सोबत इथं काय होतंय, ऑक्सिडेशन प्रोसेस होते. आणि ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही एकाच रिॲक्शन मध्ये होते. म्हणजे ही कुठली रिॲक्शन झाली, रेडॉक्स रिॲक्शन. ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळी होती, एकाच रिॲक्शन मध्ये होते, त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, रेडॉक्स रिॲक्शन. थँक्यू.